तर एकंदरीतच आज सकाळपासून सततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे एकंदरीतच सकाळी चित्र दिसत होतं की थोड्या वेळाला का होईना मात्र रेल्वे वाहतूक खोळंबणार आणि तसंच चित्र निर्माण झालं, कारण रेल्वे ट्रॅकवर ठिकठिकाणी पाणी साचलं आणि मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळामध्ये ठप्प झाली, त्यानंतर हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली। एकंदरीतच आज लाईफलाईन ठप्प झाल्यामुळे मुंबईकरांवर काय नेमका परिणाम झालेला आहे, माझे सहकारी संदीप देसाई सध्या आपल्याबरोबर आहे। आपण संदीपकडून माहिती जाणून घेऊया। संदीप, तू सुद्धा प्रवासात आता असशील आणि निश्चितच खोळंबलेला प्रवास, नेमका काय हा सगळा अनुभव आहे, काय सगळं हे वातावरण दिसतंय? अगदी अनुपमा, मी ठाणे स्टेशनवर आहे सध्या आणि एकंदरीत इथली परिस्थिती जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणावर, मी जर तुम्हाला आता दाखवलं तर ट्रॅकवरचं पाणी ठाणे स्टेशनवर आपण बघतोय। ही ठाणे स्टेशनवरची ही दृश्य आपल्याला दिसत आहे। ठाणे स्टेशनवर ट्रॅकवर सुद्धा पाणी आहे। पाणी मोठ्या प्रमाणावर नसलं तरी गर्दी आपण बघतोय प्रवाशांची। या ठिकाणी आपण बघतोय एक विशेष लोकल आहे, ही कसाऱ्याच्या दिशेने जाणारी ही लोकल सोडण्यात आली आहे, पण मुंबईकडच्या बाजूला ठाण्यातून सीएसएमटी कडच्या बाजूला जाणारी एकही लोकल सोडण्यात आलेली नाहीये। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, काही तरुण आहेत। दादा, कधीपासून थांबला इथं? मराठी येत आहे? कधीपासून थांबला? कुणीकडे जायचंय? सीएसएमटी ला? बरं, किती एक तासापासून लोकल नाही? अजून एक काका आपल्या सोबत आहेत। काका, कधीपासून थांबला इथं? 1 तास झाला। दादा, तुम्ही? 1 तासापासून काय अनाउन्समेंट होते? मग काय प्लॅन आता तुमचा? ऑफिसला कितीला पोहोचायचं होतं? कळवलं का ऑफिसला? बरं, आपण बघतो इथं अनेक महिला सुद्धा आहेत अनुपमा। या सगळ्या रखडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अनेक जण बसणं पसंत करतात। काका, कधीपासून आहे तुम्ही इथं? कधीपासून आहे ठाणे स्टेशनवर? 3 तास झाले। कुणीकडे जायचं आहे? सीएसटी ला, म्हणजे 3 तासापासून गाडी नाहीये। तुम्ही काका कुठून आलाय? बोरिवलीला जायचंय, गाडी नाहीये। अनुपमा, परिस्थिती आपण बघितली तर 3-3 तासापासून सीएसटी ला, मीच 1.5 तासापासून इथं आहे। सीएसटी ला जाणारी पूर्ण वाहतूक या ठिकाणी आपल्याला ठप्प असल्याचं पाहायला मिळतंय। काही विशेष लोकल चालवल्या जात आहेत कर्जत आणि कसाराकडच्या बाजूला, पण 1-1.5 तासानं एक। आपण जर स्टेअरकेस वरची जर परिस्थिती बघितली तर अशा पद्धतीनं लोकांची ये जा सुरू आहे। मात्र काही लोक येत आहेत, गाड्या चालू होतील या अपेक्षेनं, मात्र या निराशा होऊन अनेक प्रवासी या ठिकाणी परत जाताना आपल्याला पाहायला मिळतात। कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आता आपण बघितलं पलीकडच्या बाजूला सेवाग्राम एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते। सेवाग्राम एक्सप्रेस जी आहे ती साधारणतः 2 तासांपासून या ठिकाणी खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळते। अनाउन्समेंट आता करण्यात आली, अनेक प्रवासी तिथं होते। वंदे भारत एक आलेली होती सोलापूरवरून, ती सुद्धा इथंच त्या वंदे भारतचा प्रवास थांबवण्यात आलेला आहे। आणि तुम्ही जर बघितलं तर आता प्रवासी कंटाळून, ते सीएसएमटी ला जाणारे जे काही प्रवासी आहेत ते कंटाळून निघालेले आहेत आपल्याला दिसतंय। आणि त्यामुळे 3-3 तासापासून जर गाडी नसेल तर काय करायचं, कारण रस्ते वाहतूक पण आपण बघितलं तर ब्लॉक आहे। अजून काही इथं प्रवासी मोठ्या संख्येनं कधीपासून थांबला इथं? कब से रुके हो यहाँ? हाँ, कहाँ जाना है? दादर जाना है। 2 घंटे से गाडी नाहीये। दादा, कधीपासून थांबला इथं? 2 तास झाले। काय होतं, गाड्या चालू होतील असं वाटतंय का? अगदी हा, सकाळपासून त्रास होतोय मला इथे। आपण बघितलं अनुपमा, आपण बघितलं की कर्जत वरून अनेक ठिकाणी ही पलीकडच्या बाजूला जी लोकल आहे ती लोकल आपण बघतोय की कसाऱ्याकडच्या बाजूला जाणार आहे। आपण लोकल मधल्या प्रवाशांशी सुद्धा संवाद साधूया की कशा पद्धतीनं कुठं चालले, कधीपासून। काका, कोणीकडे चालले ही लोकल? कसाऱ्याला। कधीपासून? कर्जतकडच्या बाजूच्या गाड्या चालू आहेत। किती वेळानंतर आता ही लोकल लागली? आता एक 15-20 मिनिटांनी लागली आहे। जाते का व्यवस्थित? हो, जातीये, हळूहळू जातीये, पण जातीये। आपण अनुपमा कर्जतला जाणाऱ्या लोकल मध्ये आहोत। आपण कशा पद्धतीनं ही लोकल मध्ये आता हे प्रवासी कंटाळून बसलेले आहेत। काही प्रवासी आहेत ते परत जाणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण सीएसएमटी ला गाड्या बंद असल्यामुळे घरी जाणं पसंत करताना आपल्याला पाहायला मिळतं की कर्जतला जाणारे लोकल हे 15-20 मिनिटांना लागले। विशेष लोकलची अनाउन्समेंट होते। मात्र जर आपण बघितलं तर ठाणे रेल्वे स्टेशन मध्ये जी परिस्थिती आपण बघतोय, लोक अक्षरशः कंटाळलेले आहेत। 3 तासांपासून सीएसएमटी ला जाणारी, मीच 1.5 तासापासून इथं आहे, 3 तासापासून सीएसएमटी ला जाणारी लोकल बंद करण्यात आलेली आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं तर अनाउन्समेंट आता करण्यात येते की ठाणे ते सीएसएमटी ला जाणारी सगळी जी वाहतूक आहे, रेल्वे वाहतूक आहे, ती बंद करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे आणि या
पावसामुळे मिठी नदीचं पाणी पात्राबाहेर आलेलं आहे आणि या सगळ्याचा परिणाम आपण बघितलं तर रेल्वे वाहतुकीवर होताना पाहायला मिळतोय. कोणताही ठाणे स्टेशनचा ट्रॅक बघितला या वेळेला ठाणे स्टेशनची जर प्लॅटफॉर्म बघितला तर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर गर्दीच आपल्याला पाहायला मिळेल. तसं बघायला गेलं तर 1:30-2चा जो वेळ आहे तो गर्दी नसलेला वेळ असतो. मात्र सगळीकडे आता पण या ठिकाणी जर आपण बघितलं फास्टचा प्लॅटफॉर्म असेल किंवा त्या एक्सप्रेस वेचा प्लॅटफॉर्म असेल, अनेक जर मगाशी सेवाग्राम एक्सप्रेस थांबलेली होती. लोकांना असं वाटलं होतं की सेवाग्राम मध्ये तरी आपल्याला प्रवास करता येऊ शकेल, कारण एक्सप्रेसला जाण्यासाठी वाट करून दिली जाते असा एक लोकांचा प्रवाशांचा समज असतो. मात्र तसंही काही होताना दिसत नाहीये आणि सगळे प्रवासी या ठिकाणी खोळंबलेले आपल्याला पाहायला मिळतात. ही दृश्य आपण दाखवतोय, पूर्ण प्लॅटफॉर्म फिरून आपण दाखवलेलं आहे कशा पद्धतीनं या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. दादा कुणीकडे चाललाय तुम्ही? मराठी येते? किती वेळ थांबला इथं? 1.5 तासापासून हे प्रवासी थांबलेले आहेत. कहाँ जा रहे हैं? कब तक मतलब कब से रुके हैं? 2 घंटे रुके. अगदी संदीप, तू सांगितलेली सगळी परिस्थिती लक्षात येते. गेल्या 3 तासांपासून या रेल्वे प्लॅटफॉर्मवर लोकल नाहीये आणि तू स्वतः गेल्या 1.5 तासांपासून या ठिकाणी अडकून पडलेला आहेस. मात्र एकंदरीतच पावसाचा जोर आता ओसरलेला असला तरी रेल्वे ट्रॅकवर ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे, त्याचा निचरा अजून होताना दिसत नाहीये. दादर सायन या भागामध्ये विशेषतः रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे आणि त्यामुळे लांबच्या लांब सगळ्या लोकलच्या रांगा एका मागोमाग एक लागलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी सगळे खोळंबलेले आहेत. ठाण्यामधली काय नेमकी परिस्थिती होती आमचे प्रतिनिधी माझे सहकारी संदीप देसाई आपल्यापर्यंत पोहोचवत होता. तर गेल्या कित्येक तासांपासून खोळंबलेले प्रवासी आहेत. अर्थातच आता रेल्वे प्रशासनानं या ठिकाणी सूचना द्यायला सुरुवात केलेली आहे आणि पूर्णपणे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांना पुढे प्रवास करायचा आहे मात्र आता रेल्वे उपलब्धच नाहीये, लोकलच उपलब्ध नाहीयेत, अशा लोकांनी घरी जाण्याचं आता पसंत केलेलं आहे.